समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आज सर्वजण इथे आपल्या सर्वांचे लाडके मित्र श्री विद्युतजी चौलकर साहेब यांच्या सेवानिवृत्तीसाठी त्यांना निरोप देण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला नेहमीचे अतिथी लाभलेले आमचे सर्वांचे मेंटेनन्सचे खाते प्रमुख श्री प्रभाकर राऊत साहेब, त्याचबरोबर युनियनचे पदाधिकारी श्री आमरे साहेब हे आम्हाला लाभलेले आहेत। आंदोल साहेब आणि व्यंकटेश साहेब एक जरुरी मीटिंग मध्ये असल्यामुळे ते काही उशिरा येणार आहेत। आजच्या या सत्कार मूर्तीसाठी त्यांना निरोप देण्यासाठी इथे रिटायर्ड झालेले सीएफडीचे व सीएफडीच्या बाहेरचे जे चौलकरवर प्रेम करतात असे बरेच मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत। यामध्ये श्री सुनील ठाकूर, कैलासी नामदार, पांडुरंग जिकांबडे, नितीन फरमन, चंदू पटेल, फायर ब्रिगेडचे आमच्या सर्वांची काळजी घेणारे नाईक साहेब, सचिन पाटोळे साहेब, भरत भोईर, संभाजी भोसले, नागोडकर, वसंत मोरे आणि कोळी हे सर्व आपले सर्व चौलकरवर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी इथे उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर सीएफडीची चौलकर ही जान आहे आणि आपण त्यासाठी इथे एकत्र जमलोय। आपल्या सर्वांचंही स्वागत आहे। त्याचबरोबर आपल्या कॉन्ट्रॅक्ट लेबर जे आहेत ते त्यांना निरोप देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत। आमचे सर्वांचे लाडके साहेब डीडी सावंत साहेब यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचे। प्लीज पुढे यायचे साहेब, प्लीज पुढे यायचे। धन्यवाद। कॉन्ट्रॅक्टचे फोरक्लिपचे सर्व जे चौलकरवर प्रेम करणारे सर्व बंधू इथे आवर्जून उपस्थित झाले, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो। आणि त्याचबरोबर विद्युत चौलकर यांच्या पत्नी संगीता चौलकर मॅडम, मुलगा सिद्धेश चौलकर याने बीएससी मध्ये टुरिझम केलेला आहे आणि स्वतःचा सेल्फ बिझनेस करतोय आणि आपल्या पायावर त्याला खंबीरपणे उभं करण्याचं काम आमच्या विद्युत चौलकरनी केलेले आहे। त्याचबरोबर त्यांचे जवळचे नातेवाईक श्री जयंत केळकर साहेब, तसेच शुभांगी केसरकर, माफ करा, जयंत केसरकर साहेब आणि शुभांगी केसरकर मॅडम, त्याचबरोबर त्यांचे जावई मयूर पाटील हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले। आम्ही त्यांच्या सीएफडी कडून सर्व कामगार आणि स्टाफ बंधू यांच्याकडून आम्ही सहर्ष स्वागत करतो। आजच्या सत्कार मूर्ती श्री विद्युत चौलकर बद्दल मला नेहमी वेगळं प्रेमाची भावना असते माझ्यामध्ये आणि त्यांचं मार्गदर्शन हे आपल्या सर्वांना माझच काय प्रत्येकाला लाभत असतं। माझी एक वेगळी गोष्ट सांगायची म्हणजे मी मुकुंद जॉईन करायच्या अगोदर विद्युत चौलकरला भेटलो होतो। एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला एअर इंडियाचे कॉल येत होते आणि मी विद्युत चौलकरला तिथे भेटलेलो आणि तिथे तेव्हा विचारलं मला मुकुंदचा कॉल आलेला काय करू, तेव्हा सांगितलं अरे जाऊ नको मुकुंद बंद होणार। पण तू कुर्ला मुकुंदच्या विषयी बोलला होता आणि ते बोललेलं कधी खोटं होत नाही, आजपर्यंत रेकॉर्ड आहे। आणि त्याचबरोबर दिलीप गिरकर पण होता माझ्याबरोबर त्या टायमाला आणि तेव्हाच मला धक्का बसला अजून जॉईन नाही झालो, पण ठीक आहे, एक विनोदाचा भाग, एक जरा वातावरण हलकं फुलकं व्हावं म्हणून आम्ही इकडे जॉईन झाल्यानंतर काही महिन्यानंतर ही मंडळी सगळी इकडे आली आणि यामध्ये विद्युत चौलकर पण होते। त्यांनी आम्हाला कुर्ल्याला पण चांगलं शिक्षण दिलं होतं, चांगलं मार्गदर्शन, हास्य विनोद, हे त्यांचे जे वातावरण खूप खेळीमेळीचं कुर्ल्यामध्ये होतं तसंच त्यांनी इथे ठेवलं।
इथे आम्हाला काही त्यांनी वेगळी काय असं वागणूक दिली, आमच्या बरोबर ते अगदी मिसळून राहिले. सिनियर आहे म्हणून आम्ही काय वेगळं आहे असं काय त्यांनी भासवून दिलं नाही. आमच्या बरोबर ते कायम मिळून मिसळून राहिले. आणि विद्युत चौलकरच्या बाबतीत मी आज व्हॉट्सअपला बरंच निबंध लिहून टाकलाय, कोणी वाचला असेल, पण मला परत वाचायची इच्छा होते. पण जे आठवते त्याप्रमाणे सांगतो. इथे कोणाची चावी कपाटाला विसरली असेल, साबण विसरला असेल, तो कोण विसरलाय, ही चावी कोणाची आहे, हा साबण कोणाचा आहे, हे अचूक ज्याला माहिती असतं तो चौलकर. आणि तो त्याच्या कपाटावर ते ठेवून देणार आणि त्याला सांगणारे बाबा तुझी चावी कपाट उघडं होतं. माझ्या बाबतीत तर किती त्यांनी केलेलं आहे. तो कुलूप लावतो, स्वतःकडे ठेवतो, दुसऱ्या दिवशी कामाला आल्यानंतर अरे तुझे कपाट उघडं होतं, ही घे चावी. इतकी त्याची चौकस बुद्धी. आपल्यासारख्या कुणी अशा गोष्टी करणार नाही. हे झालं वैयक्तिक. कामाच्या बाबतीत सांगायचं झालं, कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कामामध्ये मर्म आपली वायर ड्रॉइंगची 3 नंबर मशीन होती, ते एकदम चॅलेंज झालं होतं. सगळ्यांना माहिती आहे ती चालणारच नाही. पण विद्युत चौलकर तिथे टाकल्यानंतर त्यांचं त्या कामातलं मर्म जे असतं मशीनचं ते जाणून घ्यायचं, त्याची जी कला आहे. आणि त्याच्यामुळे ते आज 3 नंबरची मशीन ती त्यावेळी एक वेळ सक्सेस होते की नाही असे वाटत होतं, पण ते सक्सेस करून चौलकरनी त्यात काही सुधारणा करून ते सक्सेस करून आजही ती मशीन चालू आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की तो ह्या भट्ट्या जे चालू आहे, कधी कधी तो येतोय. प्रभाकर साहेब इथे आहेत, त्या भट्ट्याचा चार्जर असो, भट्ट्याचे काही छोटे मोठे गोष्टी आहेत पुढे जाऊन मेजर होणार असतात, ह्या तो इथले जे असतात ते दुर्लक्ष करतील. पण चौलकर आल्यानंतर ते काम पूर्ण करून घेणार. आणि सगळ्यात जास्त आनंद आज जर कोणाला होणार असेल तर गुप्ताजी आणि हरिंदर, ह्या 2 मेंढरांच्या माणसाला आनंद होईल. सांगायची गोष्ट असं हा विनोदाचा भाग आहे, पण त्याने कुठलंही एखादं काम तडजोड म्हणून ठेवली नाही. काम पूर्ण परफेक्ट पाहिजे, हा परफेक्शनपणा त्याच्याकडे नेहमी बघितला. आणि कामामध्ये त्याचे आम्ही किती जरी डाय किंवा आम्ही जेव्हा नवीन वायर ड्रॉइंगला आलो तर तो ऍक्युरेसी मध्ये तुझ्या वैयक्तिक काय चूक नाही झाली पाहिजे, ना डाय मार्क आली पाहिजे, ना साईज आली पाहिजे, ती परफेक्टच पाहिजे, त्या टॉलरन्स मध्येच पाहिजे. बाकी त्याचं कोटिंग नव्हतं, स्केल होती काय, तो आपला प्रॉब्लेम नाही, तो दुसरा प्रॉब्लेम आहे. पण आपल्या कामात आपण चोख राहणे हा पहिला धडा त्यांनी सगळ्यांना आम्हाला दिला आणि तो आजपर्यंत आम्ही पाळत आलोय. खूप अशा गोष्टी आहेत की त्याच्याकडून आम्ही शिकलो की त्या आम्ही सांगू शकत नाही, सगळ्याच इथे एक्सप्लेन करता येणार नाही. कामाच्या बाबतीत हे झालं असेल, त्याला चांगला फिरण्याचा छंद आहे तो त्यांच्या. आणि नेमका आपल्या मुलाला पण त्यांनी टुरिझम मध्ये टाकला. मला वाटतं त्यांनी आपल्याला आवड आहे म्हणून काही कोणास ठाऊक, पण मुलगा पण त्या टुरिझम क्षेत्रात आहे, चांगली गोष्ट आहे. आणि त्यांची इथून पुढची वाटचाल ही चांगलीच असणार आहे. प्रत्येक आपल्या खात्यामध्ये पुढे घडणाऱ्या गोष्टी जर कोणाला अगोदर कळत असतील तो विद्युत चौलकर. कारण त्याच्यामध्ये जे चौकस बुद्धी जी असते, थर्ड सेन्स म्हणतात ज्याला, तो त्या सिक्स सेन्स ज्या माणसामध्ये होता की काही दिवसात ही वस्तू काहीतरी गडबड करणार आहे, तो अगोदर सांगणार. आणि ती काही दिवसात होणारी गोष्ट असते. एकदा गावडेला जोरात शिंकत होता, त्याला सांगितलं अरे बाबा जा डॉक्टरकडे गेल्यावर जा संध्याकाळी, नाही आजारी पडशील. तो डॉक्टरकडे गेला नाही आणि आजारी पडला. आणि तो काय बोलला, अरे हा बोलला ते खरं होत नाही, तो सांगतो अगोदर सूचना देतो आणि तसं ते घडतं आपण दुर्लक्ष केल्यानंतर. माझा एकदा पाय मुरगळला होता, छोटी गोष्ट आहे, पाय मुरगळला होता, माझा पाय सुजला होता. इथे वायर ड्रॉइंगचे स्टेप आहे ना तिथे, आणि रामाबरोबर मी नेहमी असतो. चौलकरने मला बाजूला घेतलं, नाम्या ते पाय मालिश बिलिश करून घेऊन, तो रामा येड आहे, त्याच्या नादी लागू नको, तुला मालिश बिलिश करेल, पायाचं काहीतरी गडबड होईल. मग मी बोलवा तू सांगितलं म्हटलं सभा, मी रामा आला तेल बिल घेऊन, क्या हो अरे कुछ नाही हो, कुछ नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलो, एक्सरे काढल्यानंतर कळलं की बाबा एअर क्रॅक होता त्याच्यामध्ये. सांगायचं गोष्ट असं की त्याच्यामध्ये तो 6 सेन्स आहे आणि त्याचा अपघात होणार होता. तेव्हा पण त्याला मला सांगितलं, मला कळतंय समोरची गाडी मला ठोकणार आहे, समोरून गाडी येते ती मला अपघात करणार हे त्याला कळतंय, पण मला बाजूला जायला जागाच नव्हती आणि माझा अपघात झाला. पण त्यावर त्यांनी मात केली.
भायंदर पासून इथपर्यंत डेली अपडाऊन करणं अशक्य गोष्ट आहे. पण कठोर परिश्रमास पर्याय नाही हे त्याचं मनावर त्यांनी बिंबवलंय. पण तो त्या ऊन पाऊस थंडी वारा या सगळ्या गोष्टीवर मात करून या माणसानं भाईंदर पासून 1.25 ते 1.5 तासाचा डेली बाईक वरनं प्रवास करून तो अपडाऊन केला. हे कोणी नव्हतं करू शकत, आपल्यामध्ये तर कोणी नाही करणार. कारण तिकडचं ट्रॅफिक याचा अनुभव आपल्याला मलाच काय सगळ्यांना आहे. असा हा सगळ्या संकटावर मात करून आज खंबीरपणे उभा असलेला आमचा सर्वांचा लाडका आणि आमच्या सगळ्यांचे बाबा चौलकर बाबा हे आज आपल्या सगळ्यांना निरोप देऊन पुढच्या वाटचालीसाठी आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी आपल्या वैयक्तिक तब्येतीवर लक्ष देण्यासाठी एक पुढचं आयुष्य सुख समृद्धीचं निभवण्यासाठी आज आपल्याला निरोप देण्यासाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत. मला प्रस्तावना पण मलाच करायला लागते आणि काय भाषण पण मलाच करावं लागतं. ठीक आहे. आता आमचे खाते प्रमुख श्री प्रभाकर राऊत साहेब यांना मी विनंती करतो की कंपनीतर्फे देण्यात येणारी 6 श्रीफळ ते त्यांना द्यायचे आहे. आणि आमच्या खात्याचे वायर ड्रॉइंगचे हेड श्री डी सावंत साहेब त्यांना मी विनंती करतो डी सावंत साहेबांना विनंती करतो की चौलकर मिसेस आणि मिस्टर चौलकर यांना मिळून शाल घाला दोघांना. आमच्या सिंहपुरीची एक प्रेमाची शाल आम्ही त्यांना अर्पण करत आहोत. आणि आमच्या खात्याचे वायर ड्रॉइंगचे प्रमुख श्री डी सावंत साहेब यांना विनंती करतो की त्या पत्नी दोघांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा हे करायचा. पुष्पगुच्छ द्या ना, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर राऊत साहेबांना एक विनंती आहे, फोटो घ्या ना साहेब. राऊत साहेबांना विनंती आहे की त्यांना पीएफचा चेक द्यायचा आहे. त्याचबरोबर चौलकर कुटुंबांना कंपनीतर्फे देण्यात येणारी भेटवस्तू घड्याळ ते सावंत साहेबांना द्यायचे. आणि एक कॉइन पण आहे सावंत साहेब, एक कॉइन पण द्यायचा आहे. धन्यवाद सावंत साहेब. तसेच युनियन तर्फे आमचे श्री विश्वास आंबरे साहेब आणि समीर मोडक यांना विनंती करतो शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह श्री चौलकर यांना अर्पण करायचं आहे. समीर मोडक आणि आंबरे यांना विनंती आहे की युनियन तर्फे येणारी शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह त्यांना अर्पण करायचं आहे. तसेच सिंहपुरी खात्याकडून श्री अमोद चिटणीस यांना विनंती करतो की आपण शाल श्रीफळ त्यांना द्यायचे आहे. आणि श्री दिलीप गिरकर यांना विनंती आहे की नाही सोन्याचं त्यांच्याकडून पुष्पगुच्छ दे. अमोद चिटणीस यांना विनंती पुष्पगुच्छ द्यायचा आहे. तसेच दिलीप गिरकर आणि संदीप कोर यांना विनंती आहे की सोन्याचा कॉइन त्यांनी श्री चौलकर यांना सीएफडी तर्फे देण्यात येणार त्यांना अर्पण करायचं आहे. आणि रवींद्र तिळकर यांना विनंती आहे, जाऊ दे ते कॅमेरामन आहेत. आनंद कुलकर्णी यांना विनंती आहे की वहिनींसाठी आणलेले जी भेटवस्तू आहे ती त्यांना द्यायची आहे. आनंद कुलकर्णी साहेब.
आनंद कुलकर्णी आणि निलेश आपण पुढे यायचे. हा दोघांनी शाबास. सीएफडी तर्फे तसेच आमचे सर्वांचे श्री घनश्याम रावलो यांनी वैयक्तिक भेट वस्तू श्री विद्युत चौलकर यांच्यासाठी आणलेली आहे, ती त्यांना द्यायची आहे. सचिन जेरे यांना विनंती आहे की एक भेट वस्तू आहे ती चौलकरांना अर्पण करायची आहे. आणि त्याचबरोबर एक यज्ञराम यांच्याकडून एक भेटवस्तू आलेली आहे, ती त्यांनी द्यायची आहे. ही चौलकरवर विशेष प्रेम करणारा हा त्यांचा हाताखाली काम करणारा कामगार यज्ञराम यांनी ही चौलकर मिस्त्रीसाठी एक भेटवस्तू आणलेली आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विद्युत चौलकर यांनी खूप अडचणीवर मात करून आज या शेवटच्या मुक्कामापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांच्यासाठी एक शेर बोलतोय. मुश्किलों से कह दो उलझना मत करे हमसे, मुश्किलों से कह दो उलझना ना करे हमसे, हमें हर हाल में जीने का हुरूर आता है. कुठल्याही परिस्थितीत ते तोंड देऊन उभे राहायचे त्यांच्याकडे कला आहे. आणि अजून कोणाला काही आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील त्यांना कृपया स्थानापन्न व्हायचंय. सर्वांनी बसून घ्या प्लीज. डीडी सावंत साहेब प्लीज. नमस्कार, माझं नाव दिनेश सावंत. या कंपनीत जो काही मी आज आहे ते विद्युतमुळेच आहे, कारण हे सांगण्यास मला अभिमान वाटतो. आज माझं घरही त्याच्यामुळे चालतंय. आणि जेव्हा मी पासआउट झालो तेव्हा आमच्या वडिलांनी विद्युतला सांगितलं होतं, माझ्या बिल्डिंग मध्येच राहायचा तो. वडिलांनी नाही, आमच्या मुलाला पुढे बघ जरा नोकरी. तर मग काय त्याच्यात माझ्याकडे द्या बायोडेटा, मी त्याला बघतो काय करता येते का. आणि तो दिवस आणि आजचा दिवस अजूनपर्यंत आम्ही एकत्र आहोत. माझ्या म्हणतात ना आठवणी तर खूप आहेत, बोलायला गेलं तर भरपूर निघेल. पण माझ्या फक्त शुभेच्छा राहतील विद्युतला की तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये तुला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळत, ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. अजून कोणाला? माणिक असलमबाई. नमस्कार. सीएफडीच्या माझ्या सर्व मित्रांना आणि माझ्या परिवाराला माझा नमस्कार. खरं तर मला आता रिटायर होऊन 1.5 वर्ष झाली, पण गेली 32 वर्ष मी आणि विद्युत एका ठिकाणी काम केलं. 15 वर्ष जवळजवळ माझा रिन्यूअर म्हणून त्याने काम केलं. आणि एक चांगला रिन्यूअर कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विद्युत आहे. कारण आता मगाशी नामदेवनं म्हटलं की भाईंदरवरून येणं, मध्ये गाडीचा प्रवास, ट्रॅफिक, पावसाळ्याचे दिवस. पण जर त्याला यायचं नसेल, जर प्रिप्लान नसेल तर अगोदरच मी उद्या येणार नाहीये, परवा येणार नाहीये. पण अचानक जरी गाडीला काय झालं तरी पांडू मी आज येणार नाहीये, माझी गाडी अडकलेली आहे. आणि एवढं कन्फर्मली सांगणारा असा उत्कृष्ट रिन्यूअर मिळाला होता. कारण आम्ही बदलापूर सारख्या ठिकाणी राहून पण जर आम्ही इथून निघालो नाही वेळेवर आम्हाला गाड्यांचे प्रॉब्लेम असायचे. पण त्यामुळे असा एक मला चांगला रिन्यूअर मिळाला होता. तर त्यांच्या कामाबद्दल बोलायचं तर नामदेव यांनी मगाशी सांगितलं की त्यांना 6 सेन्स, पण त्या 6 सेन्स बद्दल मी थोडा अजून पुढे जाऊन एनालिसिस करतो. ते काही जादूचे प्रयोग किंवा काळी जादू वगैरे काही नव्हतं. त्यांचं उत्कृष्ट ऑब्झर्वेशन आणि निरीक्षण हेच त्याच्या मागचं एक कारण होतं. कुर्ल्याला असताना त्यांनी एक प्रोजेक्ट केला होता, मला वाटतं ते कुठला त्या क्वालिटी सर्कलमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्याने एक प्रोजेक्ट बनवला, अतिशय उत्कृष्ट प्रोजेक्ट बनवला होता.
आणि त्यावेळी त्यांना ते शिकवण्यात आलेलं होतं. आता कोणाकोणाच्या लक्षात असेल तर बघा की वाय अनालिसिस, रूट कॉज किंवा जे पॅराटो डायग्राम, त्या रूट कॉज पर्यंत जाण्यासाठी जे वाय अनालिसिस होतं, कोणत्याही गोष्ट शोधायची असेल तर रूट कॉज पर्यंत जावं लागेल आणि ती समजली तर ते कारण समजू शकतं. आणि हे ज्ञान त्याच्याकडे होतं म्हणून ते सांगू शकतो ती मशीन बिघडेल. कारण अचानक कोणतीही मशीन बिघडत नाही, हे त्यांचं अनालिसिस होतं, हे त्यांचं ऑब्झर्वेशन होतं. त्यामुळे नुसतं जरी थोडीशी कल्पना आली की कोणत्याही मशीन मध्ये पहिले ऍबनॉर्मॅलिटी येते, ऍबनॉर्मॅलिटी आल्याशिवाय ती मशीन बिघडतच नाही. आणि ही ऍबनॉर्मॅलिटी शोधण्याचं काम त्यांच्याकडे चांगलं होतं, त्यांचं ऑब्झर्वेशन चांगलं होतं. आणि म्हणून ते सांगायचे की या मशीनचा असा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जर लक्ष दिलं गेलं नाही तर ते होतं. त्यासाठी कुठेही सेन्सची गरज नव्हती, ते त्यांचं चांगलं ऑब्झर्वेशन होतं. आणि मला वाटतं कंपनीने एक चांगल्या माणसाचा उपयोग करून घ्यायचा सोडलं, त्याने ऑपरेटरच्या मेंटेनन्स मध्ये असायला पाहिजे होता. एक अतिशय उत्कृष्ट काम केलं असतं त्याने. तर मला एवढं सांगायचं आहे. आणि आज त्यांच्या बाबतीत जे आहे त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीत उभे राहिले त्यामुळे त्यांनी स्वतःच्या भावनांवर कंट्रोल केला आणि ते संघर्षातून उभे राहिल्यामुळे त्यांच्याकडे कठोरता आहे. ते कोणत्याही परिस्थितीला समोर जाण्याचं त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. अगदी थोड्याच म्हणायचं तर त्याने आपल्या परिस्थितीचे कधीही सहानुभूतीसाठी भाऊ केला नाही. त्यामुळे ते संघर्षाने आणि कठोर परिस्थितीत उभे राहिले. अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं त्याच्यावेळी वहिनी आजारी होत्या. दुसरा कोणी असता तिथे तर ढासळून पडला असता, कोणी असता तर तिथे तो नर्वस झाला असता. पण त्यांनी ठामपणे उभे राहिले, ते ठामपणे त्यांनी त्याला संघर्ष केला. पण कोण त्यांच्या चेहऱ्यावर किंवा कुठेही ते जाणवू दिलं नाही की या परिस्थितीमध्ये. आणि हाच त्यांचा एक मोठा खंबीर आणि धैर्य असणारा ते एक आपल्याला आपण खरं त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे की छोट्याशा कारणासाठी भाऊ करणं आणि कोंडून पडणं यापेक्षा संघर्ष कसा करावा हे जर आपल्याला शिकायचं असेल तर खरंच विद्युत एक चांगलं आपल्यासाठी उदाहरण आहे. त्यांनी अशा बऱ्याच संकटातून पुढे गेलेले आणि त्या संकटावर त्यांनी मात केलं म्हणून ते आता कठोर आणि एक सामर्थ्याने उभे आहेत. आज ते निवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढील भविष्यासाठी आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊ, त्यांच्या आरोग्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ. आणि एवढं सांगून मी आता जय हिंद जय महाराष्ट्र. खूप चांगले माहिती दिलीत जिकांबळे साहेब. अजून कोणाला बोलायचं आहे का? आमच्यामध्ये एकाला लागलं होतं साहेब, आमच्यामध्ये एकाला लागलं होतं आणि थोडं रक्त येत होतं. तर तो खूप हळहळ रडत होता, म्हणजे वेदना होत होत्या खूप. तर तो जखम धुत असतो, रे काय आलं रे एवढं काय करतोस? तर लागले बोलतो रक्त येते. अरे हे काय बघतो, हे बोलतो चैन केवढी मोठी आहे, याच्या काय दुःख घेऊन बसला इकडे बघ. म्हणजे एखाद्याची ऍक्च्युली त्याच्यामुळे त्याला हे आला की अरे आपलं दुःख कमी आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की काही मोठं नसतं दुःख, सगळं छोटच असतं, पण ते निभावणं हे मोठी गोष्ट असतं. अजून कोणाला माणिक बाय अजून कोणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील? बर, मी जिकांबळे चौलकर कुटुंबातील कोणा व्यक्तीला पुढे त्यांच्याविषयी काही भावना व्यक्त करायच्या असतील तर त्यांनी पुढे यायचे. हॅलो, माझं नाव सिद्धेश चौलकर, मुलगा आहे त्यांचा. मी आयुष्यामध्ये मला कधी पण त्यांनी हे नाही सांगितलं की काय म्हणजे जोरात म्हणजे तुला हवं ते कर. मला सांगितलं की मी किती वार म्हणजे आता 2-3 वर्ष आधी मी केलं वेगळं आणि मी आता करतो शेअर म्हणजे ट्रेडिंग ह्याचा करतो, क्रिप्टो किंवा ह्याचा अनालिसिस. त्यांनी कधीच मला नाही सांगितलं की नुकसान झालं का काय झालं, की बोलले नाही की कधी त्यांच्याकडे त्यांनी मला सांगितलं नाही की तू काय कमवत नाही किंवा हे नाही. म्हणजे 2-3 वर्ष नव्हतं म्हणजे तसं. म्हणजे तेव्हा विचार केला सोडलो, पण नंतर नाही हे झालं, जमलं म्हणजे जमत होतं पण काहीतरी चुकत होतं, येत होतं आणि जात होतं तसं. तर तेव्हा कधीही त्यांनी हे नाही सांगितलं किंवा आईनी किंवा हे नाही. तर नंतर प्रयत्न केला काहीतरी म्हणजे आपलं असं 100-99 पर्यंत अडकते, तेव्हा त्यांनी साथ दिली एवढ्या वर्ष आयुष्यामध्ये. म्हणजे आणि कधी पण त्यांनी कमी दिला की हाय का नाही असं कधी नाही. काय मागायचं द्यायचे तशा ह्याच्यामध्ये पण, त्या ह्याच्यामध्ये पण ते त्यांच्यामुळे सगळं ते पण हे बोलतात ना अजून. म्हणजे आता पण जे किती पण मी 10 रुपये तरी म्हणजे उदाहरण कमवले किंवा 10 लाख काहीतरी पण कमवले तर 100% त्यांचेच आहे ते सगळे काय, कारण की त्यांच्याच करणं आलं.
ते ह्याच्यामध्ये आणि सगळ्यांना मित्र धन्यवाद, कारण की मी कोणाकोणाला लहानपणापासून पण ओळखतो, कारण लहानपणा आले जॉब ओळखतो म्हणून. आणि काय काय पण केलं लहानपणी सुद्धा कोणीतरी प्रोजेक्ट केलं कारण की लहान मी शाळेत असताना कोणाचा प्रोजेक्ट केलेला माझा कोणीतरी काकाने माणिका मी तेव्हा त्याने फोन केलेला कशासाठी, तेव्हा तो बोललेले ते तेव्हा बोलता बोलता बोललो होतं, त्यांनी मला करून दिलेलं. हे होते पप्पा होते, अजून कोण होतं, आणि सगळ्यांचे आत्ताचे पण आहेत त्यांनाही धन्यवाद सगळ्यांचा. धन्यवाद. सिद्धेच्या बाबतीत पण सांगायचं झालं तर चौलकरकडे जे आता आपण वायफाय किंवा घड्याळ किंवा त्या डिजिटल बघतोय हे अगोदर पण होतं सुरुवातीपासून. त्याचं पूर्ण जे कार्ड जे कोण वापरत असेल तर सिद्धेच वापरत होता, मला त्यांनी सांगितलं होतं. त्याला बरोबर आहे ना, त्याच्या हातामध्ये डिजिटल वॉच वगैरे हे आता आपण बघतोय ते तेव्हा 10 वर्षापूर्वी तो घालून फिरत होता. सांगायची गोष्ट अशी आहे की मुलगा बराच ऍडव्हान्स आहे त्याचा. धन्यवाद. राऊत साहेबांना विनंती करतो. आमरे साहेब बोलणार आहे की बोल. नमस्कार. विद्युत चौलकर, विद्युत हे नावातच इलेक्ट्रिक करंट म्हणतो, तसं शार्प माइंडेड आज आपल्याला सहकारी 1985 पासून आज कुर्ल्यापासून आम्ही एकत्रच होतो. इथे फर्नेसवर म्हणा की आज मशीनवर माझा तो रिलीव्हरच होता. प्रत्येक कामामध्ये म्हणा काही म्हणा कुठे असले तर पहिलं सांगणार अरे असं असं आहे आपल्याला हे करायचं आहे. तर तो जो स्वभाव होता आणि बाकीच्या सर्वांना सहकार्याने एकत्र करून कसं करता येईल काय, भले ठीक आहे तो काही गोष्टीमध्ये तसं बोला समोरचा समजणारा कसा असेल काय, पण शेवटी त्याचा एकच उद्देश होता की कोणाला काही मार लागता कामा नाही, काही होता कामा नाही, प्रत्येक काम कसं व्यवस्थित होईल हे एवढं बारीक लक्ष असायचं त्याच्या डिपार्टमेंटमध्ये पण. आणि असा स्वभावचा सहकारी आज आपल्यातून निवृत्त होत आहे, सेवानिवृत्त होत आहे. तर एवढं सांगेन उद्यापासून त्याचं नवीन आयुष्य सुखात समाधान आनंदात जावं परिवारासोबत. कळवा मुकुंद एम्प्लॉयीनंतर्फे तसं सीएफडीच्या सर्व कामगारांतर्फे त्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. राऊत साहेब. नमस्कार. चौलकर जसं आता आमरेने सांगितलं त्याच्या नावात विद्युत. मी सगळ्यांना सांगायचो जर कोणीही काही सांगितलं तर ऐकायचं नाही, पण विद्युतने सांगितलं तर ती गोष्टी पहिला अटेंड करायची, कारण की त्याला जो 6 सेन्स आहे आणि तो माझ्या शिफ्टचा माणूस आहे. आता माझ्या शिफ्टचा शेवटचा माणूस आहे जो रिटायर होतो. ज्यावेळेला आम्ही ऑपरेशन मध्ये होतो त्यावेळेला रात्री बसून गप्पा चालायच्या. माणिक आणि चौलकर ही त्यावेळेची धर्मवीरची जोडी होती. आणि त्याच्याबरोबर आता मागच्या आठवड्यात पटेल पण महिन्यात पटेल रिटायर झाला. थोडक्यात एक सांगायचं तर आज आपलं एक कुशल कामगार कसा असावा, तो जो सांगताना लोक निगेटिव्हली घ्यायचे, त्यांना वाटत अरे हा नेहमी वाईट सांगतो. चांगल्या गोष्टी तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही होऊ देणार नाही, पण जे काही वाईट होणार आहे त्याच्यावरती जर अगोदरच प्रिकॉशन घेतली तर तो इन्सिडेंट होणार नाही. आणि हा 6 सेन्स नेहमी त्यांनी दाखवला आणि प्रत्येक लोकांनी भले त्याला हसण्यामध्ये घेतलंय पण त्याला सिरियस पण घेतलंय. आणि प्रत्येकाने त्यांचे अनुभव शेअर केले की चौलकर बोलला ना म्हणजे ते होण्याचा 100% चान्स आहे, यू हॅव टू बी केअरफुल. आणि लोक तसं करत होते. माझ्या मेंटेनन्स मध्ये पण सांगून ठेवलंय, कुठच्याही ऑपरेटरने सांगितलं तर करा, परंतु चौलकरने सांगितलं तर पहिलं करायचं. एवढा आम्हाला त्याच्या ऑब्झर्वेशन वरती नाज होता. आणि जसा मगाशी एक जण बोलला की तो मेंटेनन्सला पाहिजे होता, तो मेंटेनन्सला नाही, तो इन्स्पेक्शनला पाहिजे होता. जर तो इन्स्पेक्शनला असता तर कुठचीही त्रुटी असलेली वस्तू पुढे नसती आली. पण तो एक भाग झाला वेगळा, परंतु त्याला जो पार्ट भेटला होता प्रोडक्शनचा त्याच्यामध्ये त्याने 100% दिले आणि 100% पेक्षाही जास्त दिलेलं आहे. डीडी सावंतही सांगेल, कारण की डायचं असू दे, लोक डायट मध्ये जे बघतात ते बघून सांगायचं, म्हणजे त्याच्यामध्ये एवढं परफेक्शन होतं. टिळकर नंतर जर एक चांगला जर कोण डायट बघणार असेल व्यक्ती, माझ्या मते, बाकींना कोणाला अंडर एस्टिमेट करत नाहीये की आज त्याचं रिटायरमेंट आहे म्हणून बोलायचं. तर हा सगळा जो अनुभव त्याचा आहे तो त्यांनी स्वतःच्या हातांनी डीप मध्ये जाऊन काम करून घेतल्यामुळे झालेला आहे. कुर्ल्याला असताना त्याच्याकडे स्टोअरची चावी होती, तर कोणीतरी आज लिहिलं होतं की चौलकर आम्हाला सगळ्या गोष्टी देत होता आणि स्टोअरचा इन्चार्ज पण होता. त्याच्याकडे कोणतंही काम दिलं तर ते 100% होणार.
आणि जसं त्यांनी सांगितलं की लॉकरची चावी राहिली तर तो बरोबर ठेवायचा आणि तो तिथे एका साईडला बसून बघायचा आता हा काय करतो आणि तो ठेवून झाल्यानंतर सांगायचं की बघ तिकडे जा म्हणून आसपास म्हणजे कोणतेही म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन एवढं चांगलं होतं की त्याच्यामध्ये तोड नाही. तेवढं आम्हालाही ऑब्झर्वेशन नाहीये की आपण त्या गोष्टीकडे तेवढं गांभीर्याने बघत नाही. त्याची मेमरी पॉवर पण खूप शार्प आहे. मगाशी त्यांनी सांगितलं की स्वतःचा अपघात होता नाही पण त्याला कळलं होतं परंतु तो काही करू शकला नाही. त्यावेळेला आम्हाला एवढं वाईट वाटलं होतं की याच्यातून तो बाहेर येईल की नाही, पण त्यांनी त्याच्या मागूनही तो उभा राहिला आणि बाहेर आला. वहिनीची तब्येत खराब असताना त्यांनी त्यांची काळजी घेतली. मला एक खूप चांगलं वाटलं की त्यांनी त्याच्या मुलाला कुठे नोकरीला ना लागता एक उद्योजक बनवलंय. तर सगळ्यांनी त्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे की आपल्यामध्ये उद्या एक भावी उद्योजक आणि ज्याच्यावरती गुजराती लोकांची छाप आहे ट्रेडिंग शेअर मार्केट त्याच्यामध्ये तो करतो. तर माझ्यातर्फे आणि CFP तर्फे मी तुलाही शुभेच्छा देतो. जर तुला काही गरज लागली तर मी आणि सावंत तिथे बसलोय. वी आर रेडी टू इन्व्हेस्ट विथ यू. ओके. आणि जास्त वेळ नाही घेता चौलकर आणि त्याच्या रिटायरमेंटच्या नंतरच्या आयुष्याला आम्ही सगळ्यांच्या तर्फे चांगलं हेल्थ मिळावं, वेल्थ मिळावं आणि देवाची त्याच्यावरती सदैव कृपा राहावी. तू असाच राहा, ऑब्झर्वर राहा. यू आर द बेस्ट ऑब्झर्वर. थँक्यू. वी विल मिस यू. एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे जसा एक स्त्रीचा हात असतो, तिच्या प्रोत्साहनाशिवाय पुरुष हा अर्धवट असतो, अर्धांगी असतो. आणि आज चौलकर ज्या शिखरावर आहेत त्यांच्या मागे सावलीप्रमाणे वहिनीही उभ्या आहेत. आणि आता वहिनींना विनंती करतो की विद्युत हॅलो. हा, शुभांगीताईंना विनंती करतो की आपण ही विद्युतच्या बाबतीत 2 शब्द बोला. हॅलो, मी शुभांगी जयंत केसरकर, विद्युत भाऊजींची छोटी मेवणी, लाडकी मेवणी. मी ऍक्च्युली जेव्हा माझं त्यांच्या आधी लग्न झालं त्याच्यामुळे माझा आणि त्यांचा संवाद सुरुवातीला नव्हता एवढा. पण ज्यावेळी त्यांचं लग्न झालं आणि आमचा चिंटू, म्हणजे मी त्याला चिंटूच म्हणते, तो माझ्या बहिणीच्या गर्भात राहिला आणि त्यांचं एक एवढं मोठं अपघात झालं की त्यांना ते आयुष्यासाठी अपंगत्व आलं. पण त्याच्यातही त्यांनी आज ते 26-27 वर्ष ते मागे, ते सगळं असून सुद्धा त्या माणसाने जराही मागे न बघता तो माणूस खंबीर उभा राहिला. कधी त्यांच्या चेहऱ्यावर कधी पैसा खिशात नाही हे त्यांनी कधीच चेहऱ्यावर दाखवलं नाहीये. आणि त्याच्या व्यतिरिक्त तो माणूस कंटिन्युअस आई वडिलांचं त्यांच्या आजारपण असून सुद्धा, माझ्या बहिणीचं सुद्धा एवढं मोठं आजारपण, पण त्या व्यक्तीने कधी त्यांच्या ह्या चेहऱ्यावर कधी एक्सप्रेशन नाही. आणि तो माणूस कंटिन्युअस काम करत आला. आणि मी माझ्या मोठ्या भाऊजींकडे अगदी मिठी मारून वगैरे कायम गप्पा मारते. कारण का ते माझं लग्न नव्हतं झालं तेव्हापासून मी ओळखते भाऊजींना. मी माझ्या लग्नापासून ओळखते. पण तरी पण माझं आणि त्यांचं असं नातं आहे की एक बहीण मेवणी ह्याच्यापेक्षाही जास्त आहे नातं त्यांचं. आणि ते कधी पण कधी हाक मारलं भाऊजी या, ते कधीच नाही म्हणत नाही माझ्यासाठी. आणि पहिला तर ते एसटीने प्रवास करायचे 3-3 तास. माझ्या मिस्टराने त्यांच्या माझ्या बहिणीला किती वेळा गाईड केलं की कळवा आणि भाईंदर खूप लांब आहे, प्लीज तुम्ही कुठेतरी ऐरोलीला बघा. कारण आम्हाला त्यांचा त्रास बघवत नव्हता, एवढा पायाचा त्रास, 3-3 तास जाता येता एसटी मध्ये तो प्रवास. पण तो माणूस कधीच तो घाबरला नाही माणूस. आणि सदैव, आणि त्याच्याबरोबर माझ्या बहिणीचा हात हा कायम होता आणि राहणार. कारण ती पण कधीच की भाऊजी असे आहेत, भाऊजी कसे आहेत, ना त्यांनी कधी कंप्लेंट केली ना तिनेही कंप्लेंट केली. आणि त्या दोघांचा संसार आतापर्यंत इतका सुखाचा टचवूड झाला. दोघांनी एकमेकांना गरिबीत सुद्धा साथ दिली. आणि परमेश्वर करो त्यांना कधी कुठच्याही गोष्टीची गरज भासू नये. भासली तरी पाटील, चौलकर, म्हात्रे आणि केसरकर फॅमिली ही कायम त्यांच्या बरोबर उभी राहणार. आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद त्यांच्याकडे आहे आणि राहणार. आणि वी ऑल लव्ह यू विद्युत भाऊजी, वी ऑल लव्ह यू.
आम्ही पण तेवढंच चौलकर प्रेम करतो. आम्हाला आठवतंय वहिनी चांगल्या कुक आहेत. कित्येकदा आम्ही त्यांचे डबे चौलकरने मोठे मोठे डबे आणलेले आहेत चिकनचे, मच्छीचे. आम्ही तुमच्या हातचं खूप बऱ्याचदा खाल्लेलं आहे. घरी तुमच्या गोड सणावाला कधी बनवतात तेव्हा चौलकर आवडीनं घेऊन येतो आमच्यासाठी. आणि आम्हाला तुमच्या हातची चव माहिती आहे. वहिनीने विनंती आहे, जर संयम असेल तर 2 शब्द विद्युत बद्दल बोलू शकता का? ठीक आहे. आता आताचे सत्कार मूर्ती श्री सर्वांना विनंती की जरा पुढे यायचंय, तिकडून पुढे यायचंय. तर इकडे या. आणि विद्युत चौलकर यांना विनंती करतो की आपण 2 शुभेच्छा, आम्हाला काही मार्गदर्शन असेल 2 शब्द बोला. नमस्कार, मी विद्युत वसंत चौलकर. गेली 33 वर्ष मुकुंदमध्ये काम करतोय. पण त्यापासून पूर्वी 1984 साली मी अप्रेंटिस म्हणून लागलो. 1984 ते 87 पर्यंत अप्रेंटिसशिप केली. त्याच्यानंतर जॉब ट्रेनिंग म्हणून मी कामाला होतो. जॉब ट्रेनिंग 4 वर्ष झाले आमची. 1.5 वर्षाचा पिरियड वाढून 92ला आम्हाला परमनंट केलं. त्याच्यानंतर आम्ही कुर्ल्याला होतो. 3 वर्ष कुर्ल्याला होतो. त्याच्यानंतर कळव्याला आलो. कळव्याला पण सगळ्यांनी मिळून मिसळूनच काम केलं. परंतु मग दुर्दैवाने माझा एक अपघात झाला. त्याच्यामध्ये मी 18 महिने घरी बेडवरती होतो पूर्ण. त्याच्यानंतर मी पूर्णपणे कामाला येऊ शकलो. पण तेव्हा पण नंतर पण माझी चालण्याची स्थिती नव्हती. तरी पण मी कसंही गाडी बिडी पकडून किंवा बस पकडून धावत पळत यायचो. इकडे पण सांभाळून घेतलं मला सगळ्यांनी. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि पुढे सर्वांनी सांभाळून घेतलं तसंच याच्या पुढे पण मला सांभाळून घ्यावं. म्हणजे आता मी बोलण्याची आता परिस्थिती पण नाही आहे आता पूर्ण. त्याच्यामुळे मी हे करू शकत. धन्यवाद सर्वांचे. सर्वांनी माझा जो मान दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. भावना समजू शकतो. हा एकदम दुःखाचा आणि वेदनेचा वेळ असते. उद्यापासून तू सकाळी तुला उठायची गरज नाही, आराम करायचे. पण आराम न करता आपण आपला व्यायाम, शरीराची काळजी, आपल्या कुटुंबाची काळजी, आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपण या कामाच्या धावपळीमध्ये करू शकलो नाही ते शिल्लक राहिलेल्या गोष्टी तुम्ही रिटायरमेंट नंतर त्या पूर्ण कराव्यात. आपलं आरोग्य चांगलं लाभो असं आई जगदंबेच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला जाहीर करतो. सर्वांनी आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आमच्या सीएबीचा सर्व मित्रपरिवार, भाईंदरवरून जे मोरेश्वर सोसायटीमधून आलेले ते सर्व सभासद, सहकारी, मावस भाऊ श्री संजय पाठारे, मेहुणे शैलेश पाटील, साडू सुनील म्हात्रे, या सर्वांचं आम्ही पहिला आभार मानतो की इथे सर्व आलेले. जयंत केसर, आज विद्युतचा निवृत्तीचा दिवस आहे. सलग 33 वर्ष त्यांनी आमच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यांच्याबरोबरचा जो अनुभव आहे तो साहजिकच आम्ही घरापेक्षा 8 तास आमच्याबरोबर आहे. आपण जर विचार केला सर्व्हिसचा कालावधी आपण जर पाहिला तर साधारण यायला जायला 3 तास, घरामध्ये झोपायला 8 तास. म्हणजे फक्त घरात आपण माणसाला 3 ते 4 तास देतो. पण आमच्याबरोबर सलग 8 तास त्यांनी काढले. आणि अशी 33 वर्ष त्यांनी आमच्याबरोबर. आज आपण त्यांच्याबद्दलचा जर विचार केला गेल्या 33 वर्षामध्ये आम्हाला त्यांचे जे अनुभव आलेले आहेत ते आता सार्थपणे आम्हाला अनुभव सांगणं जरुरी आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं आपण जर पारिवारिक जे बघितलं त्यांची जी धैर्य आहे त्यांनी प्रचंड अशा त्यांच्या संघर्षातून ते पुढे गेलेले आहेत. आमच्याबरोबर जे कामाला लागले कुर्ल्यावरून आमच्याबरोबरच आम्ही इकडे कळव्याला आलो. त्यानंतर त्यांच्यावर जो एक प्रचंड असा आघात झाला आणि ते अपघातामध्ये सापडले. त्या अपघातातून सर्वसामान्य माणूस जवळजवळ उठणंही मुश्किल अशा परिस्थितीत त्याने स्वतःला ज्या धैर्याने उभं केलं, कोणतेही न कोलमडून जाता त्याने स्वतःला जे उभं केलं ते फक्त ते स्वतः एकत्रच करू शकतात. कारण त्यामागे त्यांची विलिंग पॉवर होती. जिथे मेडिकल संपतात तिथे विलिंग पॉवर सुरू होते आणि त्या विलिंग पॉवरने
की त्यांच्या विलिंग पॉवरमुळे ते पुढे. आणि आमच्या कामाच्या बाबतीत म्हटलं तर अतिशय अचूक, अतिशय कामामध्ये ते प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यांनी. आणि विशेषतः मला अभिमान वाटेल की मी त्यांच्यासोबतच होतो मशीनवर, कारण ते येणार त्यावेळी मी घरी राहतो. आणि गेल्या जवळ एवढा वर्षाचा अनुभव मला असा आहे की मी कपडे घालून बाहेर बसलोय की आता कधी विद्युत येईल, आता कधी विद्युत येईल, असं एकही दिवस झालं नाही. विद्युतला जेव्हा यायचं नसेल, जर प्री प्लांटचं काम असेल तर तो अगोदर सांगायचं मी बाबा उद्या येणार नाहीये. किंवा भाईंदरवरून प्रवास करणं एवढं सोपं नव्हतं, सर्वांनाच माहिती असेल. ट्रॅफिकमध्ये अडकणं, कधीतरी गाड्या पावसामध्ये गाडी स्लिप होणं, या प्रचंड प्रकारातून गेला. अगदी अर्ध्यावरूनही मागे जाण्याचा त्याचा वेळ आलेला आहे. पण अशा वेळी फोन करून आता बाबा मी येऊ शकत नाहीये, पोहोचू शकत नाहीये, मी मागे चाललो. म्हणजे कामामध्येही त्यांची तेवढीच तत्परता होती, कामामध्येही त्यांनी तेवढी तत्परता दाखवली. आणि त्याच तत्परतेतून, त्याच प्रेमामुळे आज एवढे सगळे जमा झालेले आहेत. प्रेम नसतं, सहकार्य नसतं, आज इथे कोणी आलं नसतं. कोणी खायला मिळत नाही म्हणून येत असतात, तर काय माझं प्रेम आज इथे जे आलोय आपण त्याच्या प्रेमामुळे आम्ही इथे आलो. मी आज गिटारवरून 1.5 वर्ष झालं, पण तरी बदलापूरहून इथे आलो, कारण माझा सहकार्य आणि त्याच्या परिवाराच्या बाबतीत म्हटलं तर त्याने फिरण्याच्या बाबतीत त्यांचे मेवणे साडू खूप फिरले. त्याने लाईफमध्ये एन्जॉयही भरपूर केली. कारण ज्या वेळी आज जवळजवळ मला वाटतं बराचसा भारत परिक्रमण त्यांनी केलेलं आहे की संपूर्ण परिवाराची याच्याबरोबर फिरलेले आहेत. तर अशा प्रकारे त्यांची व्यक्तिमत्व म्हटलं तर चौकस बुद्धिमत्ता ही मात्र कोणाकडे न आढळणार आहे. गुण त्यांच्याकडे प्रचंड आहे की निरीक्षण शक्ती. आपण 10 जण जरी या रस्त्याला गेलो, जी गोष्ट आपल्या नजरेत येणार नाही ती मात्र त्यांच्या नजरेत हे आज त्यांचे जे गुण आहे त्या वाकण्याचे गुण आहे की निरीक्षण शक्ती, ऑब्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो. पुढे जाण्यासाठी जे ऑब्झर्वेशन लागतं ते ऑब्झर्वेशन त्यांच्याकडे प्रचंड आहे. त्याचप्रमाणे आता आपण जर म्हटलं, आता आमचे मुद्दाम इथे सगळे सहकारी जमलेलो आहोत, सगळे त्याचे इथे सोसायटीतून भाईंदरवरून इथे आलेले आहेत. आज इथे सगळ्यांची उठाबसही त्याच्याप्रमाणे म्हात्रे साहेबांनी केलेली आहे. आता आम्ही त्यांच्यात सिंहबडी करून परत त्यांचे अभिमान मानतो, अभिनंदन करतो. आम्ही एक म्हात्रे साहेबांनी एक त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. खालूनच फोटो काढायचा. मित्रांनो, त्यांच्या धैर्याच्या बाबतीत जर दुसरा सांगायचा प्रसंग झाला तर आमच्या वहिनी ज्यावेळी हॉस्पिटलाइज होत्या त्यावेळी एका बाजूने दुसरा सहज असं जे आपल्याकडे सर्वसाधारण कामाने बघितलं, का नाही आला, माझं डोकं दुखत होतं, का नाही आलं ना, मुलाची तर तब्येत बरी नव्हती. पण वहिनी एवढ्या हॉस्पिटलाइज असतानाही सुद्धा तो माणूस कामावर येत होता. कारण त्या कामाचीही तेवढी तत्परता होती, कामामध्येही त्यांचं तेवढं लक्ष होतं. आणि त्या आजारपणामध्ये ज्याने आपण जवळून बघितलं असेल ते आपण तर पाय गाळून बसलो असतो, अवसान गाळून बसलो असतो, पण त्याने अवसान गाळून न बसता धैर्याने ते उभे राहिले. आणि आज धैर्याने बघा ते उभे आहेत, हे त्यांचं धैर्य आहे, ते धैर्य त्यांचं वाकणं लोक आहे की कोंडून न जाणं, धैर्याने उभं राहणं. आणि ह्या याच्यामुळे आज त्याची मैत्रीचा परिवार, त्याने आपल्याबरोबर केलेली मैत्री, त्यांचं धैर्य, त्यांची उत्सुकता, त्यांचं ऑब्झर्वेशन, या गुणामुळे त्यांनी आपल्या माणसांना जे आपल्या जवळ केलं आहे त्यामुळे आम्ही घरच्या वेळेत आमच्या त्यांच्या 40 वर्ष अप्रेंटिसशिप होता. आम्ही नंतर आलो, अप्रेंटिसशिप पासून ते एकत्र आहे. हे आमचे युनियनचे खूप मोठे पदाधिकारी होते. बोलायचा त्याच्याबद्दल सर्वात मोठे पदाधिकारी होते हे जनरल सेक्रेटरी होते. पण खरी गोष्ट आहे, मोठे जे उद्योगपती होते जसे राजेश शाह, बजाज झाले, हे सुद्धा यांना थोडे दबून राहायचे. हे खूप मोठे मी युनियन मध्ये नव्हतो, हे आमच्या डिपार्टमेंट तुम्हाला पण बोलायला लागणार. बोला, तुम्ही बोला. त्यानंतर आता आपण आपले स्नेही
आणि जवळजवळ 10-15 वर्ष जनरल सेक्रेटरी म्हणून युनियनचे राहिलेले घनश्याम रावळेजी. आणि त्यानंतर आपण कॅप कापून आपल्या महाराष्ट्रातल्या युनियनचे हे तुम्ही एक सांगितलं नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण कंपन्या आहेत त्यांच्या युनियनचे हे सदस्य होते, हे अजूनही आहेत आणि हे खूप मोठे पदाधिकारी आहेत आणि यांचे एकदम जवळचे मित्र आहेत. तर यांनी 2 शब्द बोलावे त्यांच्याबद्दल ही माझी अपेक्षा आहे. मी आणि विद्युत आम्ही दोघांनी प्रवास चालू केला 1985 ला. हा 85 ला चालू केला. तेव्हा माझा हा गुरु होता. हा 85 आणि 86 मध्ये हा माझा गुरु. म्हणजे मला जे काही ट्रेनिंगसाठी लागायचं ना सगळ्या वस्तू हा पुरवठा करायचा आणि ते वस्तू त्याच्याकडे असायचे. म्हणजे मॅनेजमेंटला एवढी त्याच्यावर खात्री होती अप्रेंटिसच्या वेळी, ट्रेनिंगच्या वेळी, की हा म्हणून चांगला काम करतो, त्याच्यासाठी चावी पाहिजे. ती चावी त्याच्याकडे असायची, विद्युत त्याच्याकडे असायची. आणि तो आम्हाला एक्झामच्या वेळी पण 87 ला त्यांनी फाईल हॅक्सो जे काय असायचं ना सगळं नवीन नवीन आम्हाला दिलं. आज मी त्याच्याबरोबर आहे हे मला अभिमानाची गोष्ट आहे. पण त्यांनी जे ट्रेनिंग दिले ना त्या ट्रेनिंगच्या बाबतीत खूपच तो म्हणजे एक ट्रेनर म्हणून त्याच्यात कोणच कल्पना करू शकत नाही त्याच्यासारखा. आणि त्याला वाटतं ना असा की उद्या काय प्रॉब्लेम होणार मशीनला तर आवाज ऐकून तो सांगायचा त्यांच्या हा प्रॉब्लेम उद्या येणार आहे ते करून घे एवढं सांगणारा हा एकमेव व्यक्ती आहे. आणि एकमेव असं आहे की तो त्याचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी एसटीने प्रवास केला, सगळं प्रवास केला. नंतर त्यांनी बाईकवर यायचा, बाईकवर ना येऊन कंपनीत यायचा. सेकंड शिफ्ट झाली, पाऊस पडला, कंपनीत झोपायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घरी जायचं, परत दुपारी यायचा कामावर. एक दिवस सुट्टी नाही घेतली त्यांनी. याच्यासाठी त्याला सेल्यूट आहे. मी माझ्या ग्रुपमध्ये सकाळी तो एक विद्युत चौलकरच असू शकतो, दुसरा कोण नाही. भाईंदरवरनं प्रवास करायला मुकुंदपर्यंत खाऊ नाहीये. तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तेरे जैसा यार कहा, तेरे जैसा यार कहा, ऐसा यार याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. मेरे दिल की ये दुआ है कहीं दूर तू न जाए, तेरे बिना वो जीना वो दिन कभी ना आए. तेरे संग जीना यार, तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा धन्यवाद. आज आपल्यासाठी एवढे मोठे जे बोलले तुम्ही त्याचे गुरु होता त्यांना हे बोलू का पण
कोणालाच गुरु बनवला नाही. कशा संजय बोल आणि फॅमिली मेंबर इसका पिताजी और संजय संजय वडगावचे वडील सूर्यकांत वडगाव त्यांच्या वडिलांचे खास फॅमिली मेंबर करा. एक मिनिट आणि बसून घ्या. माझं नाव संजय पठारे, मावस भाऊ आहे. एक मिनिट हा रेडी बोला 1972 सालापासून मी आणि विद्युतची फॅमिली आम्ही एकत्र राहिलो. 22 वर्ष आम्ही एकत्र होतो. विद्युतचा आणि माझा एवढा परिचय आहे, एवढं नातं आहे माझं, घनिष्ठ नातं आहे याचं, की मला आता 15 दिवस झालं ऍक्च्युली. विद्युतचा जो प्रवास आहे, खडतर प्रवास आहे ऍक्च्युली, संघर्षपूर्ण प्रवास आहे त्याचा, संघर्षमय प्रवास त्याने केलेला आहे. काय झालं ऍक्च्युली, विद्युतचं शिक्षण झालं, शालांत परीक्षा उत्तीर्ण झाला, त्याच्यानंतर विद्युतच्या वडिलांची कंपनी बंद पडली. त्याचे वडील काम करत होते बॉम्बे गॅस कंपनीमध्ये, ती कंपनी बंद पडली आणि या संसाराचा गाडा चालायचा कसा हा वडिलांपुढेचा मोठा प्रश्न होता. अशा वेळेस विद्युत जस्ट झाला होता SSC. विद्युतने वडिलांनी इतकी मदत केली की वडील काम करत होते, वायरिंगचं काम करत होते, छोटी छोटी कामं करत होते. विद्युतने त्यांना फार मदत केली आणि त्याच्यानंतर त्यांनी अप्लाय केलं याच्यासाठी, अप्रेंटिससाठी. पण त्यावेळेस पण स्पर्धा फार होती, फार म्हणजे मुकुंदमध्ये त्यावेळेस अप्रेंटिस मिळणं फार मुश्किल होतं. पण विद्युत फार हुशार पूर्वीपासूनच. आणि आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं विद्युतविषयी की विद्युतने ऍक्च्युली विद्युतची चौकट सृष्टी म्हणजे त्याची बुद्धिमत्ता फारच होती. विद्युतविषयी काय बोलावं हेच मला समजत नाही ऍक्च्युली. फक्त पांडू बोलू शकतो विद्युत बद्दल. बऱ्याच वक्त्यांनी आता सांगितलेलं याविषयी. विद्युतला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचं पुढे आयुष्य सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे आयुष्य द्यावं याविषयी मी त्यांना सगळ्यांचे आभार मानते. एवढ्या लांबून तुम्ही सगळे विद्युतच्या प्रेमामुळे इथे आलात. त्यांची फॅमिली, त्यांचे सोसायटी मेंबर, त्यांच्या ऑफिसमधले आणि माझे मैत्रिणी, खास फ्रेंड माझे आणि माझी देणारच आहे ते तुम्ही आला त्याच्याबद्दल मी खूप खूप म्हणजे सगळ्यांचे आभारी मानते. आणि मी विद्युतबद्दल काही बोलू शकत नाही कारण 96 मध्ये आमचा विद्युतचा हे झाला, विद्युतचा आणि संगीताचं जेव्हा लग्न जमलं आम्ही बघायला गेलो विद्युतला. त्याच क्षणी आम्ही बघायला गेलो, त्याच क्षणी आम्हाला वाटलं की माझ्या बहिणीसाठी हा योग्य आहे. त्याने आम्हाला त्याच दिवशी आम्हाला होकार दिला, पण आम्ही त्याला होकार दिला नव्हता. पण मला असं मानलं की बाबा हा माझ्या बहिणीसाठी आणि म्हणजे माझ्यासाठी विद्युत, आमच्या फॅमिलीसाठी त्याने खूप कष्ट केले. नंतर आम्ही ऐकलं आणि त्याचे आई वडील भाऊ खूप म्हणजे एकदम खूप छान होते आणि त्यांनी माझ्या बहिणीला पण सपोर्ट केला. आणि असाच माझ्या भाऊजींबद्दल मी काय बोलू, मी सांगू नाही शकत.
आई वडील नाही पण भाऊ बहीण भाऊ आणि त्यांची बहीण ज्योत्स्ना वारंवार तिने सपोर्ट केला. ज्योत्स्ना आणि ज्योत्स्नाचे मिस्टर मी त्यांना फोन करायची, मी लांब राहते, तू जरा संगीताला बघ, अगं तू काही काळजी करू नको. ज्योत्स्ना आहे पण त्यांनी खूप तिला बहिणी एकदम तिची सक्की बहीण असून पण मावस बहिणीपेक्षा जास्त, भावच बहीण असून सख्या बहिणीपेक्षा जास्त केलं. मी आहे सुचिता, तू काळजी करू नको, ह्या 2 शब्दांनी. आणि त्यांच्यावर एवढे मोठे प्रसंग आले मला नाही बोलताय. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू सो मच. कोणाला बोलायचं, कोणाला काय बोलायचं, 2 शब्द बोला. कोण आहे, बस ना, बस बस ना. बरं वाटलं, मला खूप बरं वाटलं. थँक्यू, तुमचा सपोर्ट असाच राहू दे. बोला ना साहेब, 2 शब्द बोला. काय असं बोलण्यासारखं काय बोलण्यासारखं खास नाही आहे, पण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा आमच्या घरात हे विद्युत जे राहत होतं हार्डली 15-20 मिनिटाचं अंतर होतं माझ्या घरापासून. मला आठवतं की आमच्या लग्नामध्ये एक लग्न झालं की दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बाहेरचे लोक घ्यायला येतात मुलीला आणि घेऊन जातात काय, किंवा नवऱ्या मुलाला त्यांच्या घरी घेऊन जातात. तर तेव्हा विद्युत आला होता, एवढं माझ्या लक्षात नक्की आहे. आणि त्यांनी ज्या विद्युत विकास त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये आजच्या त्या घडीला आहेत ते फार खडतर राज्यातनं ते पुढे आलेले आहेत. त्याबद्दल मी तर तेवढं अनुभवू शकत नाही, पण ते आलेले आहेत तेवढं 100%. दुसरं एक म्हणायचं की त्याचा ॲक्सिडेंट झाला होता, गाडीच्या खाली तो आला होता आणि हे झाला होता, तेव्हा पण त्यांनी ज्या पद्धतीने तो परत उभा राहिला ते फार कमी लोक होऊ शकतात. तर विद्युतचं अजून काय बोलणार नाही, पण ऑल द बेस्ट एवढं सांगेल. आजच्या या कार्यक्रमामध्ये या ताई आहेत ना, हेही खूप आपलं नाव काय, बोला 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 ना, 2 शब्द बोलायचे, शुभेच्छा द्या आणि एक कापायचं. बोला बोला. एवढंच सांगू इच्छिते, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद भाऊजींवर कायम असू दे. चौलकर, पाटील, म्हात्रे, केसरकर यांचं कायम त्यांना साथ असणार आहे आणि तुमचा सगळ्यांचाही आशीर्वाद त्यांच्यावर असू द्या. आणि मी लव्ह यू भाऊजी. मुकुंद परिवारचा पण साथ असणार आहे. बोलले ना ते उपस्थित झालात, माझ्या प्रेमाबद्दल त्यामुळे खूप खूप आभारी आहे. असंच ते पुढे पण असंच राहून दे. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये आए, तुम जियो हजारों साल ये मेरी है. हॅपी रिटायरमेंट डे. हॅपी रिटायरमेंट डे. हे विद्युतची दोन्ही आहे, Happy birthday to you, to you. Happy birthday to you. Happy birthday to you. With you. Happy birthday to you. बोला काय बोला. एक
शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि या एरियाचे SCO आहेत ते श्री शैलेश नरेंद्र पाटील हे 2 शब्द विद्युत बद्दल बोलतील. जरा ऐका. बोला बोला या ना बोला. हो साहेब बोला ना. अच्छा एवढंच बोला काहीतरी बोला. अहो तुम्ही एवढे मोठे पदाधिकारी बोला की. थँक्यू व्हेरी मच. मी सर्व आला ओके.